नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. मी एक हायड्रो टर्बाईन बनवलेले. तर या टर्बाईनची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे टर्बाईन लहान धरणांसाठी मी डिझाईन केलेले. भारतामध्ये टोटल 4400 डॅम आहेत, ज्या धरणांवर कोणत्या प्रकारची इलेक्ट्रिसिटी तयार होत नाही. अशा धरणांसाठी मी हे टर्बाईन बनवलेले. तर ह्या टर्बाईनचा उद्देश हाच आहे की कमीत कमी पाण्यावर आणि कमीत कमी उंचीवर हे चालण्यासाठी मी डिझाईन केलेले आहे. तर हे कसं काम करतं पहा, की सुरुवातीला धरणामध्ये जे जोडलेलं पेन स्टॉक आहे त्याला आपण हे टर्बाईन जोडायचं. तर सुरुवातीला या ठिकाणी बसवलेलं मी वॉटर हॅमर हा काय करतो, रेसिप्रोकेटिंग मोशन तयार करतो आणि ते मोशन जातं गिअरबॉक्समध्ये. गिअरबॉक्स ह्या रेसिप्रोकेटिंग मोशनचं रूपांतर रोटरी मोशनमध्ये करतो आणि ज्या वेळेला हे रोटरी मोशन जनरेटरला मिळतं त्यावेळेला जनरेटर इलेक्ट्रिसिटी तयार करतो. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की जर समजा आपल्याला कमी जास्त ऊर्जेची गरज पडते कधी, तर जर आपल्याला कमी ऊर्जेची गरज पडली तर या ठिकाणी कंट्रोल स्प्रिंग आहे, त्या कंट्रोल स्प्रिंग जर आपण लूज केली तर आपल्याला कमी ऊर्जा मिळणार आहे आणि जर समजा ती जर टाईट केली तर आपल्याला जास्त ऊर्जा मिळणार आहे. समोर आहे पॉवर स्प्रिंग. ही पॉवर स्प्रिंग पाण्याच्या उंचीनुसार काम करते. जसे उंची कमी होईल तसं आपल्याला पॉवर स्प्रिंग लूज करावं लागते. जर डॅम फुल भरलेला असेल तर पॉवर स्प्रिंग टाईट करावं लागते आणि जर समजा मोठा डॅम जर असेल तर पॉवर स्प्रिंग आणि कंट्रोल स्प्रिंग ह्या दोन फक्त चेंज होतात, म्हणजे त्यांची स्टिफनेस चेंज होतो. बाकी मशीनमध्ये काय फरक पडत नाही अजिबात. मशीन तेच राहते, फक्त आपल्याला स्प्रिंग चेंज करायची, स्प्रिंगची स्टिफनेस चेंज करायची फक्त. तर अशा प्रकारचं हे मशीन आहे, वॉटर हॅमर तत्वावर चालतं आणि आपण याला सगळ्या डॅमवर इन्स्टॉल करू शकतो. याचा अजून एक फायदा असा आहे की ज्या वेळेला आपल्याला सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी हे आपल्या ताब्यात नाही आहेत. आपण म्हणजे 24 तासापैकी फक्त 5 ते 6 तास सोलर एनर्जी काम करते आणि विंड एनर्जी अशी आहे की त्याच्या मूडवर आहे. जसं जास्त हवा जर आली तर जास्त एनर्जी तयार करणार आणि जर नाही आली तर काहीच नाही करणार. तर त्यावेळेला ह्या ऊर्जेला स्टोअर करणं गरजेचं असतं आणि यासाठी पंप हायड्रो स्टोरेज पॉवर प्लॅन्ट एक चांगल्या क्वालिटीचं एक बॅटरी आहे जी वर्षानुवर्षे चालू शकते. बाकीचे लिथियम आयन बॅटरी किंवा लेड ॲसिड बॅटरी हे काही काम करत नाही व्यवस्थित किंवा त्याचे जे लाईफ जास्त नाही आहे आणि म्हणून आपण प्रत्येक डॅमला बॅटरीमध्ये रूपांतरित करू शकतो. जे डॅमवर आपण इन्स्टॉल करणार आहे मशीन, तर त्या डॅमच्या समोरच आपल्याला एक छोटासा रिझर्वायर बांधायचा. जे रिझर्वायर बांधल्यानंतर त्या डॅमचं पाणी आपण पुन्हा वरच्या डॅममध्ये पंपाच्या माध्यमातून जर पाठवलं तर हे एक बॅटरी म्हणून काम करेल आणि उरलेलं पाणी आपण उद्योगधंद्यांसाठी, पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरू शकतो. तर प्रत्येक डॅमला आपण बॅटरीमध्ये रूपांतरित करू शकतो आणि प्रत्येक डॅमवर आपण इलेक्ट्रिसिटी पण जनरेट करू शकतो. तर असे हे मशीन आहे. तर ह्या मशीनचं थोडक्यात मी आता तुम्हाला एक डेमो दाखवतो कसं काम करते. तर ही आहे मशीन आणि ही आहे कंट्रोल स्प्रिंग आणि ही आहे पॉवर स्प्रिंग. आता चालू करून दाखवतो तुम्हाला. ही जर कंट्रोल स्प्रिंग आपण जर टाईट जर केली तर आपल्याला जास्त पॉवर मिळते आणि ही जर लूज जर केली तर आपल्याला पॉवर कमी मिळते. आता पॉवर कमी झाली कारण आपण ती कंट्रोल स्प्रिंग लूज केलेली. पण जशी कंट्रोल स्प्रिंग टाईट करत तशी पॉवर वाढत चालते.